नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अंगारकी चतुर्थी आलेली आहे. एवढा छान अंगारक योग आहे. तर पहा, आपल्याला काही उपाय करायचा आहे त्या दिवशी. जर कोणाला काही अडचणी असतील घरामध्ये, सारख्या कुठलेही नवीन काम करताना अडचणी येत असतील, जर कोणी घरामध्ये कंटिन्यू आजारी राहत असेल किंवा लहान मुलं असतील, ते चिडचिड करत असतील, रडत असतील, ऐकत नसतील, अशा काही अडचणी असतील तर तुम्ही हा उपाय करू शकता. बघा, घरातला पैसा सारखा आजारपणावरतीच जात असेल तरी पण हा उपाय करू शकता. म्हणजे घरातली निगेटिव्हिटी घालवण्यासाठी हा उपाय करायचा आहे. तर उपाय काय करायचा आहे, आपल्याला कापूर वडे घ्यायचे आहे. भीमसेनी कापूर घ्या, 5 वड्या घ्या किंवा 7 वड्या घ्या. विषम संख्येत कापूर घ्यायचा आहे. आणि नंतर आपल्याला गणपती बाप्पासमोर बसून एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये प्रथम एक वडी ठेवायची आहे, ती प्रज्वलित करायची आहे. आणि ती संपत आली की दुसरी, अशा ज्या विषम संख्येत घेतलेत 5 किंवा 7, त्या वड्या आपल्याला त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये जाळायच्या आहेत. आणि त्या पूर्ण जळल्या म्हणजे खोबऱ्याच्या वाटीला पण जाळ लागून ती पण धूर सोडते. तर त्या खोबऱ्याच्या वाटीमधून जेव्हा धूर यायला लागतो, म्हणजे कापूर सर्व जळेल आणि त्या खोबऱ्याच्या वाटीला धूर येईल, ती धूर निघायला लागला त्या वाटीमधून जाळ येऊन, तर आपण तो धूर, म्हणजे जाळ थंड होईल पण धूर येईल, तो धूर आपण पूर्ण घरामध्ये थोडा सांभाळून घरामधून फिरवायचा आहे. म्हणजे हॉलमध्ये, किचनमध्ये, बेडरूममध्ये असं दुरून दुरून फिरवून दरवाजा खिडकी उघडी ठेवायची आहे. आणि आपण हा धूर सर्व ठिकाणाहून फिरवून, म्हणजे दरवाजा खिडकी उघडल्यानंतर आपल्या घरातली निगेटिव्हिटी आहे ती बाहेर जाईल. त्यामुळे हा धूर पूर्ण आपण घरातून फिरवायचा आहे. घरातून फिरवताना सांभाळून फिरवायचा आहे आपल्याला, की कुठं टच होणार नाही. म्हणजे आपण जाळ असताना नाही फिरवायचं, त्याच्यातून धूर जेव्हा प्रज्वलित होईल, धूर येईल खोबऱ्याच्या वाटीतून, तेव्हा आपण फिरवायचा आहे तो धूर घरातून. आणि दार खिडक्या उघड्या ठेवायच्या आहे, कारण आपल्या घरातली निगेटिव्हिटी आहे ती घराच्या बाहेर जाईल, आपल्या घरात सकारात्मकता येईल. आणि जी पूर्ण घरातली निगेटिव्हिटी आहे ती घराच्या बाहेर निघून जाईल. त्याच्यासाठी आपल्याला दरवाजा किंवा खिडकी उघडी ठेवायची आहे. नंतर आपण ही खोबऱ्याची वाटी तिथे ठेवायची आहे देवासमोर. आणि ती खायची नाही आहे प्रसाद म्हणून. ती खोबऱ्याची वाटी जी आहे ती आपण जेव्हा फुलं आणि दुर्वा, जे आपण गणपतीला अर्पण केलेल्या वस्तू आहे, त्या ज्या वस्तू आपण दुसऱ्या दिवशी निर्मल्यात टाकणार आहोत, त्या वस्तू टाकताना दुसऱ्या दिवशी ही खोबऱ्याची वाटी पण निर्मल्यामध्ये टाकून द्यायची आहे. ही वाटीतला प्रसाद म्हणून आपण खायचं नाही, कारण ह्या वाटीमध्ये घरातील सर्व निगेटिव्हिटी शोषलेली असते. त्यामुळे ती आपण वाटीतला प्रसाद वगैरे खायचा नाही आहे, तर ते निर्मल्यात सोडून द्यायचे आहे. तर बघा, हा प्रयोग ज्यांना शक्य होईल आणि ज्यांना करायची इच्छा असेल त्यांनी करू शकता. हा प्रयोग संध्याकाळी करायचा आहे. त्यामुळे आपल्या घरात सकारात्मकता येईल आणि निगेटिव्हिटी घरातून दूर जाईल. जर कोणाला वाटत असेल खरंच की एकदा करून बघूया, तर नक्की करून पहा. आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.